प्रिव्हियस लेक्चरला आपण शाफ्ट टॉर्कची डेफिनेशन पाहिली होती. म्हणजेच डीसी डीसी मोटर मध्ये जो काय आर्मेचर टॉर्क डेव्हलप होतो तो मशीनच्या इंटरनल पार्ट मध्ये होतो, म्हणजे आर्मेचर मध्ये होतो. तर तो जो आहे तो ग्रॉस आर्मेचर टॉर्क आपण कन्सिडर करतो किंवा आर्मेचर टॉर्क म्हणतो. तर आपल्याला जो काय टॉर्क आहे तो युजफुल टॉर्क, म्हणजेच ज्याच्यापासून आपण मेकॅनिकल वर्क डन काय करतोय की मेकॅनिकल वर्क डन कॅरी करतोय, तो जो काय आहे तो टॉर्क म्हणजेच युजफुल टॉर्क, आणि त्याला आपण काय म्हटलेलं आहे, शाफ्ट टॉर्क म्हटलेलं आहे. तर शाफ्ट टॉर्क हा म्हणजे ही एक डेफिनेशन आहे, म्हणजे the torque which is doing for useful work done or useful mechanical work, it is known as shaft torque. त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहिली होती. नेक्स्ट डेफिनेशन बघितली होती कोणती, ब्रेक हॉर्स पॉवर पाहिली होती. तर ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय, इन डीसी मोटर दी मेकॅनिकल पॉवर अवेलेबल ऍट दी शाफ्ट. म्हणजे डीसी मोटर मध्ये जी मेकॅनिकल पॉवर, टॉर्क नाही, लक्षात घ्या, मेकॅनिकल पॉवर अवेलेबल ऍट दी shaft is known as a brake horsepower. If TSH, आपण TSH बघितलं होतं, is a shaft torque in Newton meter, capital N speed in RPM. तर त्यावेळेस बघितलं आपण की त्याचा फॉर्म्युला आउटपुट पॉवरचा अँग्युलर मोमेंटम इंटू शाफ्ट टॉर्क, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इंटू TSH. तर ब्रिटिश स्टँडर्ड मध्ये 1 HP कन्सिडर केलं जातं 742.2 वॅट, आणि इंडियन स्टँडर्ड मध्ये 1 HP कन्सिडर केलं जातं 735.5 वॅट. त्यानंतर आपण बघितलं होतं महत्वाचा पार्ट, तर तो जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे कोणता, कॅरेक्टरिस्टिक्स अँड ऍप्लिकेशन ऑफ डीसी मोटर. सर्वांना ह्या गोष्टी माहितीच हव्यात, कारण ह्या ज्या काय पहिल्यांदा आपण बघितली ब्लॉक डायग्राम बघितली, डीसी शंट मोटर आहे. डीसी शंट मोटर मध्ये सर्वांना माहिती आहे फील्ड आणि आर्मेचर ही कशी आहे, एकमेकांना पॅरलल आहे, म्हणून ती डीसी शंट मोटर आपण कन्सिडर करतो. त्यानंतर त्याचं व्होल्टेज इक्वेशन बघितलं, म्हणजे जे सर्वांनी ब्लॉक डायग्रामात पाहून घ्या, ब्लॉक डायग्राम सर्वांनी दिसत असेलच. ब्लॉक डायग्राम मध्ये सर्वांनी जर पाहिलं तर सर्वांना दिसेल ही जी काय आहे ही आर्मेचर वाइंडिंग आहे. ती आपण आर्मेचर वाइंडिंग आपण ए ने किंवा A1 A2 ने आपण रिप्रेझेंट करतो. पहा, ही आर्मेचर वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंगचा करंट दाखवला IA, ही आहे जी फील्ड वाइंडिंग म्हणजे शंट वाइंडिंग, तिचा करंट आपण घेतला IF और ISH. टोटल करंट आहे I, सप्लाय व्होल्टेज आहे कॅपिटल V. डीसी सिरीज मोटर आहे म्हणून तिला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे बायपोलर सप्लाय दिलेला आहे डीसी सप्लाय. याचं जे व्होल्टेज इक्वेशन आहे, म्हणजे पहा, हे जे आपण व्होल्टेज अप्लाय करतोय याच्यामुळे काय काय होतंय, दोन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक तर EB म्हणजे बॅक EMF तयार होतोय आर्मेचर मध्ये, आणि आर्मेचर करंट हा जास्त आहे. सर्वांना माहिती आहे आर्मेचर का करंट हा जास्त का असतो, कारण आर्मेचरच हा युजफुल टॉर्क तयार करतो. त्यामुळं आर्मेचरला जास्त करंट प्रोव्हाइड केला जातो, आणि आर्मेचर हा हायली इंडक्टिव्ह असतो. कोइन्सिडेंटली फील्ड ही हायली रेजिस्टिव्ह असते, फील्डचा रेजिस्टन्स कमी असतो, म्हणून फील्डचा जो काही ड्रॉप आहे आपण कन्सिडर करत नाही. म्हणजे आर्मेचर मध्ये IaRa हा ड्रॉप क्रिएट होतो. हा ड्रॉप म्हणजे काय, जी काय मशीन हिट होते, पहा, मशीन ज्यावेळेस आपण पाहतो 1-2 तासानंतर, तर तो ड्रॉप म्हणजे कोणता, IaRa ड्रॉप. पुढे त्याचं करंट इक्वेशन, आता डीसी शंट मोटर सर्वांना माहिती आहे. डीसी शंट मोटर मध्ये
करंट इक्वेशन म्हणजे हा जो काय टोटल करंट आहे आय, हा 2 पार्ट मध्ये डिवाइड झालाय. पहिला आहे आर्मेचर करंट म्हणजे IA, दुसरा आहे फील्ड करंट म्हणजेच ISH म्हणजे शंट वाइंडिंगचा करंट म्हणजे फील्ड वाइंडिंगचा करंट. म्हणजे करंट इक्वेशन सर्वांना आलं असेल की I = IA + ISH. त्यानंतर व्होल्टेज इक्वेशन वरून म्हणजे पहिलं जे इक्वेशन वरून आपण बॅक ईएमएफचे इक्वेशन घेतलेलं आहे आणि मग आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. कोणत्या? टॉर्क वर्सेस कोणता? आर्मेचर करंट. म्हणजे आर्मेचर करंट वाढत गेला तर टॉर्क वाढतोय. रेफरन्स क्वांटिटी आर्मेचर करंट. जर आर्मेचर मध्ये करंट नसेल तर टॉर्कच नसेल, लक्षात घ्या. म्हणून जी क्वांटिटी रेफरन्स आहे, फंडामेंटल आहे, ती एक्स ऍक्सिसला घेतली जाते. म्हणजेच आर्मेचर जर करंट वाढला तर टॉर्क सुद्धा काय होतो? वाढलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे दुसरी कॅरेक्टरिस्टिक बघितली आपण, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट किंवा आर्मेचर करंट वर्सेस स्पीड. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण बघितलं होतं की काल बघितलं होतं, जसं जसं आर्मेचर करंट वाढतोय तसं स्पीड कमी होते. सर्वांना माहिती आहे की लोड वाढल्यानंतर म्हणजे शाफ्ट वरती लोड वाढल्यानंतर काय होणार आहे? टॉर्क वाढणार आहे, म्हणजेच आर्मेचर करंट वाढणार आहे. आणि आर्मेचर करंट वाढला, लोड वाढल्यामुळे काय होते? स्पीड कमी होते आणि त्या ठिकाणी जो काही करंट ड्रॉप आहे तो आपण IARA ड्रॉप घेतोय. म्हणजे आर्मेचर मध्ये हा ड्रॉप जसं जसं आर्मेचर करंट वाढेल तसं तसा IARA ड्रॉप वाढतोय. IARA ड्रॉप वाढल्यानंतर काय होतंय? बॅक ईएमएफ कमी होतोय. सर्वांना माहिती बॅक ईएमएफचा फॉर्म्युला V - IARA. आता IARA वाढल्यानंतर काय झालंय? हा V - IARA कमी झाला म्हणजे EB कमी झालाय. EB कमी झाल्यानंतर काय होईल? स्पीड कमी होईल. आणि सेम आपण बघितलं ते टॉर्क वर्सेस स्पीड साठी. त्या ठिकाणी पण हेच पाहायला मिळते. आपण काल 2 हे बघितले होते इक्वेशन. टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू phi IA, N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EB/phi. आणि मग आपण बघितलं ते ऍप्लिकेशन. तर काल आपण इथपर्यंत रिव्हिजन घेतली होती. आज आपण पाहतोय डीसी सिरीज मोटर. म्हणजे सेम डीसी सिरीज मोटरची ब्लॉक डायग्राम पाहणार आहोत. त्यानंतर डीसी सिरीज मोटरचं करंट इक्वेशन, व्होल्टेज इक्वेशन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहेत, ज्या आपण डीसी शंट मोटरच्या पाहिल्या होत्या. बरोबर? तर सर्वांनी डायग्राम पाहून घ्या. ब्लॉक डायग्राम इंडिकेट्स डायग्राम of DC series motor, typical DC series motor. See here, supply side is here, applying supply voltage V, DC supply voltage. Here bipolar DC fed or given to motor म्हणजे प्लस आणि मायनस आपण काय केलेलं आहे? DC सिरीज मोटरला अप्लाय केलेला आहे. आता ही DC सिरीज मोटर आहे म्हणजे ह्या ठिकाणी जो काय फील्ड आहे आणि जी काय आर्मेचर आहे कशी एकमेकांना दोन्ही एकमेकांना सिरीज मध्ये आहे, म्हणून ही डीसी सिरीज मोटर आहे. तर ह्या ठिकाणी जी काय फील्ड वाइंडिंग आहे ती आता सिरीज मध्ये आली म्हणून तिला आपण म्हणतो सिरीज वाइंडिंग म्हणतो. म्हणजे तिची पॅरामीटर पहा, तिचा करंट काय असेल? ISC. तिचा रेजिस्टन्स काय असेल? RSC और RF. आपण माहिती फील्ड वाइंडिंग ही आता सिरीज मध्ये, डीसी शंट मध्ये ती शंट म्हणजे पॅरलल मध्ये होती म्हणून त्या ठिकाणी RSS घेतलो. तर आता इथं RSC. फील्ड वाइंडिंगचे टर्मिनल तुम्ही दाखवू शकता FFF ने किंवा F1 आणि F2 ने दाखवू शकता. आता या ठिकाणी आर्मेचर AA ने दाखवलाय किंवा A1 A2 ने दाखवलाय. आणि आर्मेचर मध्ये तयार होतो काय? बॅक ईएमएफ. आणि हा नेहमी काय असतो? सप्लाय व्होल्टेजला अपोजिट असतो. पहा, सप्लाय व्होल्टेज त्याच्यामुळे करंट ह्या साइडने अप्लाय होतोय. बॅक ईएमएफ नेहमी काउंटर ईएमएफ आपण कन्सिडर करतो. तो ज्याच्यामुळे तयार झालाय, ज्या सप्लाय व्होल्टेज मुळे तयार झालाय त्यालाच तो काय करतो? अपोज करतोय. आणि सर्वांना माहिती ही डीसी सिरीज मोटर आहे, त्यामुळे सर्वांनी आता पाहून घ्या की करंट इक्वेशन सर्वांनी पाहून घ्या. डायग्राम वरून सर्वांना आल्या असेल. सिरीज सर्किट मध्ये करंट नेहमी हा कॉन्स्टंट असतो. आय म्हणजे काय आहे? मोटरचा टोटल करंट. हाच करंट पास होतोय कशामधून? सिरीज वाइंडिंग मधून. हाच करंट पास होतोय सिरीज वाइंडिंग मधून आणि हाच करंट पास होतोय आर्मेचर वाइंडिंग मधून. म्हणजे या ठिकाणी करंट इक्वेशन काय आलेलं आहे? I = IA = ISC.
लक्षात घ्या सर्वांनी ही गोष्ट की डीसी सिरीज मोटर आहे. टोटल करंट आय हा नेहमी काय असतो, सिरीज सर्किट मध्ये नेहमी कॉन्स्टंट राहतो. म्हणजे जो करंट आर्मेचरला आहे तोच करंट कशाला आहे, सिरीजला आहे. आता या ठिकाणी पहा, आर्मेचर अगोदर दाखवा किंवा फील्ड अगोदर दाखवा, डझंट मॅटर. म्हणजे सर्वांना वाटत असं की आर्मेचर नंतर आहे मग फील्ड आहे. तसं काही नाही. ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्ही सिरीज आणि आर्मेचरची पोझिशन तुम्ही चेंज करू शकता. आता व्होल्टेज इक्वेशन पहा. व्होल्टेज इक्वेशन आता या ठिकाणी फील्डचा करंट जास्त आहे. आर्मेचर मध्ये डीसी शंट मोटर मध्ये फील्डचा करंट कमी होता, म्हणून त्या ठिकाणी तो ड्रॉप कन्सिडर केला नव्हता. म्हणून काय झालं, व्होल्टेज इक्वेशन पहा. आपण जे व्होल्टेज अप्लाय करतोय त्याच्यापासून काय तयार होतोय, बॅक ईएमएफ तयार होतोय कशामध्ये, आर्मेचर मध्ये. प्लस आय ए आणि दुसरा जो काय ड्रॉप आहे, दुसरा ड्रॉप कोणता आहे, आय ए आर ए ड्रॉप तो होतात ऑलरेडी डीसी शंट मोटर मध्ये. पण आता या ठिकाणी डीसी सिरीज मोटरची जी वाइंडिंग आहे ती कशी आहे, हायली इंडक्टिव्ह आहे. म्हणजे जी सिरीज फील्ड आहे ती, म्हणजे तो ड्रॉप पण आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. शंट मध्ये आपण कन्सिडर करत नव्हतो, कारण शंट वाइंडिंगचा म्हणजे फील्ड वाइंडिंगचा करंट हा त्या ठिकाणी निग्लिजिबल होता, कमी होता. पण ह्या ठिकाणी आता सिरीज वाइंडिंगचा म्हणजे फील्ड वाइंडिंगचा करंट इक्वल टू आर्मेचर आहे. म्हणजे आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे हे इक्वेशन आले आय ए आर ए प्लस आय ए किंवा आर एस सी. आय ए इज इक्वल टू आय एस सी, म्हणजे आय एस सी इंटू आर एस सी हा झाला फील्डचा ड्रॉप. म्हणजे बॅक ईएमएफचं इक्वेशन आलं व्ही मायनस आय ए प्लस ब्रॅकेटमध्ये आर ए प्लस आर एस सी आलेलं आहे. तर हे झालं व्होल्टेज आणि करंट इक्वेशन. पुढे आता आपण पाहूया पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, टॉर्क आर्मेचर करंट. मी अगोदर सांगितलं होतं की जी क्वांटिटी रेफरन्स असेल ती एक्स ऍक्सिसला येते, जी क्वांटिटी एक रेफरन्स क्वांटिटी वरती डिपेंड आहे ती कशावर असेल, ती वाय ऍक्सिसला असेल. म्हणजेच या ठिकाणी आर्मेचर करंट जर नसेल तर टॉर्क 0 असेल. सर्वांना माहिती आहे टॉर्क इक्वेशन वरून आपण काल बघितलं होतं, टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय म्हणजे फ्लक्स इंटू आर्मेचर करंट. म्हणजेच आर्मेचर करंट 0 असेल तर टॉर्क 0 होणार. म्हणजे हे इक्वेशन 1 बघितलं. बट इन डीसी सिरीज मोटर, म्हणजे डीसी सिरीज मोटर मध्ये सर्वांनी पहा करंट इक्वेशन बघितले आपण. काय करंट इक्वेशन, टोटल करंट आय इज इक्वल टू सिरीज वाइंडिंगचा करंट आय एस सी इज इक्वल टू आर्मेचर करंट. म्हणजे सर्वांना माहिती आहे की जो काही फ्लक्स आहे हा फ्लक्स तयार कोण करतं, फील्ड वाइंडिंग तयार करते. म्हणजेच या ठिकाणी फ्लक्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, सिरीज फील्ड वाइंडिंगला. आणि ह्या ठिकाणी इक्वेशन 1 वरून आपण करंट इक्वेशन 1 बघितलं, सिरीज फील्ड वाइंडिंगचा करंट आणि आर्मेचर करंट कसा आहे, सेम आहे. म्हणजे इन शॉर्ट फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए आलेला आहे. सर्वांनी स्टेप समजून घ्या. टॉर्क हा 2 क्वांटिटी वरती डिपेंड असतो, फ्लक्स आणि आर्मेचर करंट वरती. तर फ्लक्स ही फील्डची क्वांटिटी आहे, आर्मेचरची क्वांटिटी आर्मेचर करंट. आता ही डीसी सिरीज मोटर आहे, म्हणजेच आय इज इक्वल टू आय एस सी इज इक्वल टू आय ए. तर फ्लक्स सर्वांना माहिती आहे कशावर डिपेंड आहे, फील्ड वाइंडिंगच्या करंट वरती. फील्ड वाइंडिंगचा करंट काय आहे, आय एस सी. आणि आय एस सी म्हणजेच ही सिरीज मोटर आहे, म्हणजेच आय एस सी आणि आय ए काय दोन्ही सेम आहे. म्हणजे या ठिकाणी आपण घेतो फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए घेतलाय. म्हणजे जे काय टॉर्क इक्वेशन आहे, फाय ची व्हॅल्यू आय ए आली आणि ही आय ए म्हणजे ही आली आय ए स्क्वेअर. म्हणजे हे इक्वेशन मॉडिफाईड आहे इक्वेशन 1. हे समजून घ्या. हे ज्याला समजलं त्याला सर्व कॅरेक्टरिस्टिक्स समजतात आणि त्याला डीसी सिरीज मोटरची जी काही युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती सर्वांना समजेल. म्हणजेच या ठिकाणी टॉर्क हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर्मेचरचा स्क्वेअर करंट, म्हणून टॉर्क आर्मेचर कॅरेक्टरिस्टिक्स आहे जी ती पॅराबोला टाइप असते पहा. आणि ह्याच क्वांटिटीमुळे डीसी सिरीज मोटर म्हणजे टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर ह्या कॅरेक्टरिस्टिक्स मुळे डीसी सिरीज मोटर कधीच नो लोडला स्टार्ट केली जात नाही. पुढे आयच ते देन टॉर्क डायरेक्ट टू आय ए ओनली अँड अपवर्ड. म्हणजे इथपर्यंत पहा, स्टार्टिंग सर्वांनी पाहून घ्या ही कॅरेक्टरिस्टिक्स, टॉर्क आर्मेचर करंट इथपर्यंत पहा, टॉर्क डायरेक्ट प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर आहे इथपर्यंत. आणि इथून पुढे काय आहे,
टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट. म्हणजे हे तुम्हाला दिसेल काही काही वेळेस तुम्हाला हे कॉन्स्टंट दिसेल पहा इथं स्ट्रेट लाईन दिसेल. म्हणजे आर्मेचर करंट काय होतो एका ठिकाणी कॉन्स्टंट राहतो पण टॉर्क वाढत वाढत जातो. तर ही झाली कोणती आर्मेचर करंट वर्सेस टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट ही इथं पहा यावरच्या ही अपवर्ड दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज स्ट्रेट लाईन. इथं थोडंसं दाखवलेलं आहे समजण्यासाठी छोट्या याच्यामध्ये. इथपर्यंत काय आहे पॅराबोला येतो म्हणजे टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आणि तिथून पुढं काय आहे स्ट्रेट लाईन आहे टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. बिकॉज ऑफ दिस टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच डीसी सिरीज मोटर दोन टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतोय. म्हणजे पहिली आहे स्टार्टिंगला टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक्स आणि रनिंग म्हणजे त्याच्यानंतर पुढं टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. त्यामुळे डीसी सिरीज मोटर कॅन बी एक्झर्ट हाय टॉर्क ऍट स्टार्टिंग. म्हणजे डबल करंट ती कंझ्युम करते थोडक्यात म्हणून ती मोटर स्टार्टिंगला हाय टॉर्क एक्झर्ट करतं आणि स्पीड त्याचं कसं असतं नेहमी व्हेरी लो असतं पहा. हे पुढे आपण पाहणार आहे. देअरफॉर डीसी सिरीज मोटर कॅनॉट स्टार्ट ऑन नो लोड. म्हणून डीसी सिरीज मोटर नो लोडला स्टार्ट करत नाहीत. सर्वात लक्षात घ्या डीसी सिरीज मोटर नो लोडला का स्टार्ट करत नाही तर हे रिझन विचारलं जातं. तर त्याचं रिझन आहे टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आय स्क्वेअर and its characteristics is a typical parabola and at starting due to torque directly proportional to I square. म्हणजे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स मुळे काय होतंय की स्पीड इज व्हेरी लो अँड टॉर्क इज व्हेरी हाय. त्यामुळे डीसी सिरीज मोटर स्टार्टिंगला आपण नेहमी लोड देऊन स्टार्ट करतो. आता दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स स्पीड आर्मेचर करंट. तर पहा आर्मेचर करंट परत इथं एक्स ऍक्सिसला आहे आणि मग स्पीड आहे. कारण का आर्मेचर करंट जर आपण दिला तर टॉर्क तयार होईल. टॉर्क तयार झाला तर आर्मेशन रोटेशन घ्यायला स्टार्ट होईल आणि मग ते रोटेशन काय असेल एन असेल. म्हणजे या ठिकाणी पहा बघा व्होल्टेज इक्वेशन काय आहे व्ही इज इक्वल टू बी प्लस आय ए ब्रॅकेटमध्ये आर ए प्लस आर एस सी. म्हणजे बॅक एव्हरेज इक्वेशन बघितलं म्हणजे ह्या ठिकाणी आय ए आर ए ड्रॉप इज व्हेरी काय स्मॉल आपण कन्सिडर केला म्हणजे हा ड्रॉप म्हणजे ईबी इज इक्वल टू काय आला व्ही आला. म्हणजे स्टार्टिंगला डीसी म्हणजे आपण जर आय ए आर ए प्लस आर ए सी ड्रॉप जर निग्लिजिबल कन्सिडर केला व्हेरी स्मॉल तर त्या ठिकाणी काय भेटतं आपल्याला ईबी इज इक्वल टू व्ही भेटते. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स पहा तुम्ही स्टार्टिंगला आर्मेचर करंट कसा आहे जास्त आहे. कॅरेक्टरिस्टिक्स पहा इकडून आलेली इकडं म्हणजेच पहा आर्मेचर करंट जास्त आहे आणि त्यावेळेस स्टार्टिंगचा मोमेंट म्हणतो मी त्यावेळेस स्पीड कसं आहे कमी आहे पहा. आर्मेचर करंट जास्त टॉर्क पण जास्त आणि स्पीड कमी आहे. आणि मग काय होतंय हळूहळू मोटर जशी रोटेट घेईल तशी तशी पहा काय होतंय की आर्मेचर करंट कमी कमी होतोय आणि स्पीड काय होत चाललंय वाढत चाललेलं आहे. सर्वांनी ही कॅरेक्टरिस्टिक सर्वांनी समजून घ्या. सर्वांनी ही कॅरेक्टरिस्टिक समजून घ्या. कॅरेक्टरिस्टिक सर्वांना दिसत असेल की ही पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स वरून खाली नाही खालून वर गेलेली लक्षात घ्या. आर्मेचर करंट आणि स्पीड ही कॅरेक्टरिस्टिक्स खालून वर गेलेली आहे. म्हणजेच ही जी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्टार्टिंगचा मुवमेंट पहा हा जो आहे हा स्टार्टिंगचा मुवमेंट आहे. जिथं मी रेड स्पॉट मार्क केलाय हा स्टार्टिंगचा मुवमेंट आहे. स्टार्टिंगला काय आहे आर्मेचर करंट जास्त आहे बरोबर. त्यामुळे काय असणार आहे टॉर्क पण जास्त असणार आहे बरोबर. पुढे जसं जसं आर्मेचर करंट काय होईल आता कमी कमी होईल तसं तसं काय होईल स्पीड वाढत वाढत जाईल. म्हणजे स्टार्टिंगच्या मोमेंटला आर्मेचर करंट जास्त असतो
टॉर्क पण जास्त असतो. पाहिलं ही कॅरेक्टरिस्टिक्स स्टार्टिंगला काय आर्मेचर करंट जास्त आहे, टॉर्क पण जास्त आहे, बरोबर. म्हणजे इथं काय झालं थोडक्यात स्पीड कमी असतं या ठिकाणी आणि मग ही कॅरेक्टरिस्टिक अशी आलेली पहा. तर ही झाली आर्मेचर आणि स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे इथं पहा सर्वांनी पुढल्या पेजवरती जर आपण आय ए ब्रॅकेटमध्ये आर ए प्लस आर ए सी ड्रॉप निग्लिजिबल केला तर ईबी इज इक्वल टू काय आलेला आहे, व्ही आलेला आहे. म्हणजे सर्वांना माहिती आहे दोन इक्वेशन, स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईबी अपॉन फाय, बरोबर. तर या ठिकाणी ईबी कॉन्स्टंट ठेवला आपण, ईबी इज इक्वल टू व्ही वरच्या इक्वेशन वरून, म्हणजे स्पीड व्हॅरी होईल 1/5, म्हणजे स्पीड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, फ्लक्स येणार आहे. पण आपल्याला माहिती आहे सिरीज मोटरमध्ये सिरीज वाइंडिंगचा करंट, टोटल करंट आणि आर्मेचरचा करंट हा काय सेम आहे. म्हणजेच या ठिकाणी फ्लक्स कशावर डिपेंड आहे, आय ए वरती. म्हणजेच आर्मेचर करंट काय आहे, कमी स्पीड वाढलं, आर्मेचर करंट जास्त स्पीड कमी. हीच कॅरेक्टरिस्टिक्स पहा. एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/I, म्हणजे आय ए जास्त स्पीड कमी, त्यानंतर आय ए कमी स्पीड वाढले पहा. म्हणजे एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/IA ही कॅरेक्टरिस्टिक दाखवली आपण पहा. हेन्स कॅरेक्टरिस्टिक्स इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. म्हणजे जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती रेक्टँग्युलर हायपरबोला आहे. दिस कॅरेक्टरिस्टिक्स शोज दॅट डीसी सिरीज मोटर इज अ व्हेरिएबल स्पीड मोटर. म्हणजे पहा या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून तुम्हाला दिसेल पहा, हिचं स्पीड तुम्हाला वेगवेगळं दिसते पहा, प्रत्येक मोमेंटला वेगवेगळं दिसते. म्हणजे ही जी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे आर्मेचर करंट आणि स्पीड याच्यावरून दिसतंय की डीसी सिरीज मोटर ही व्हेरिएबल स्पीड मोटर आहे आणि हा जो काय दिसतोय तो रेक्टँग्युलर हायपरबोला दिसतोय. ठीक आहे. पुढे म्हणून डीसी सिरीज मोटरला व्हेरिएबल स्पीड मोटर सुद्धा असं म्हणतात. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया टॉर्क आणि स्पीड. टॉर्क आणि स्पीड. तर ह्या ठिकाणी पहा की टॉर्क सर्वांना माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स इनटू आय ए. आपण बघितलं होतं सिरीज मोटर आहे, फ्लक्स हा सिरीज वाइंडिंगचा पॅरामीटर आहे. म्हणजेच या ठिकाणी सिरीज वाइंडिंगचा करंट आणि आर्मेचर करंट सेम आहे. म्हणजे टॉर्क काय आलेला आहे, फ्लक्स म्हणजे आय ए इंटू आय ए स्क्वेअर आलेला आहे. अल्सो एन इज इक्वल टू ईबी आपण पाहिजे वरती पाहून घ्या. म्हणजे फर्स्ट रिजन मध्ये पहा सर्वांनी काय होते आता, फ्लक्स वाढला, फ्लक्स वाढला तर काय होईल, आर्मेचर करंट काय होतोय, वाढतोय. कारण पहा इथं पहा तुम्ही फ्लक्स कशाला प्रोपोर्शनल आहे, आय एस सी म्हणजे आय ए ला. म्हणजे आर्मेचर करंट वाढलाय, आर्मेचर करंट वाढला म्हणजे काय झाला, टॉर्क वाढलाय. सर्वांना माहिती आहे टॉर्कचं इक्वेशन काय आहे, फ्लक्स इंटू आय ए. आता आर्मेचर करंट वाढला म्हणजे टॉर्क पण वाढला, टॉर्क वाढला म्हणजे स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. सर्वांनी पहा आर्मेचर करंट वाढलाय म्हणजे स्पीड काय झाला, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एन काय झालंय, स्पीड कमी झालेली आहे पहा. सर्वांनी हे समजून घ्या. एका लाईन मध्ये संपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन केलेली आहे. पार्ट 1 मध्ये काय होतंय, फ्लक्स वाढला म्हणजे आर्मेचर करंट वाढतोय, आर्मेचर करंट वाढला म्हणजे टॉर्क वाढतोय आणि टॉर्क वाढला तर स्पीड कमी होते. म्हणजे पहा इथं फ्लक्स, इथं पाहता पहिल्यांदा फ्लक्स, फ्लक्स जर इन्क्रीज झाला तर काय झालंय, फ्लक्स कशाला प्रोपोर्शनल आहे, आय एस सी म्हणजे आय ए ला. म्हणजे आय ए वाढला म्हणजे आर्मेचर करंट वाढला. आता आर्मेचर करंट वाढला, पुढे वरती पहा तुम्ही ब्लॅक स्पॉट रेड स्पॉट कडे आर्मेचर करंट वाढला तर टॉर्क पण काय होतोय, वाढतोय पहा, टॉर्क पण वाढलेला आहे. आता या ठिकाणी पहा जर टॉर्क वाढला तर आर्मेचर करंट वाढतोय, म्हणजे आर्मेचर करंट वाढतोय म्हणजे स्पीड काय होतोय या ठिकाणी, कमी होते पहा. म्हणजे एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट म्हणजे स्पीड काय होतंय, कमी होते. सेकंड रिजन मध्ये काय होते पहा, उलट होते, कॉन्ट्रोवर्सी. फ्लक्स काय झालाय, कमी झालाय सेकंड रिजन मध्ये, त्यामुळे काय झालंय, आर्मेचर करंट सुद्धा काय झालाय, कमी झालाय. इथं पहा आर्मेचर करंट कशावर डिपेंड आहे, फ्लक्सवर डिपेंड आहे. पण काय झालंय त्या ठिकाणी पहा जी काय डीसी सिरीज मोटर आहे ही फ्लक्स आणि आय ए वरती काय डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय झालंय, जर आर्मेचर करंट आता काय झालंय, कमी झालंय, म्हणजे आर्मेचर करंट कमी झाला म्हणजे टॉर्क सुद्धा काय झालेला आहे, कमी झालाय. हा जो एरो आहे हा डाऊनवर्ड एरो आहे, लक्षात घ्या. टॉर्क पण कमी झालाय, टॉर्क कमी झाला म्हणजे काय झालंय, या ठिकाणी आर्मेचर करंट कमी झालाय, आर्मेचर करंट कमी झाला म्हणजे स्पीड काय झालंय, वाढले पहा. स्पीड काय झालंय, वाढले. म्हणजे पहिल्या 3 क्वांटिटी आहेत त्या डाऊनवर्ड एरोच्या आहेत. म्हणजे हे सगळे एरो काय आहेत, खाली खाली आहेत. फ्लक्स कमी झाला, आर्मेचर करंट कमी झाला, टॉर्क पण कमी झालाय आणि स्पीड काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. म्हणजे ऍट स्टार्टिंग
एन इज व्हेरी हाय, म्हणजे स्टार्टिंग साठी जो काय स्पीड आहे ते व्हेरी हाय असते, आणि टॉर्क इज मॉडरेट, टॉर्क कसा असतो, मिडियम असतो पहा, म्हणजे हा मुवमेंट आपण जर बघितलं. बट ऍज अ स्पीड ऑफ मोटर डिक्रीजेस, म्हणजे पहा स्टार्टिंगचा मुवमेंट घेतला, हा स्पीड जास्त आहे, टॉर्क कसा आहे, मॉडरेट आहे, वरून खाली यायचा आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला. तर काय होतंय, हळूहळू जसं जसं स्पीड मोटरचं कमी होईल, टॉर्क काय होतंय, वाढत चाललंय पहा, स्पीड कमी होतंय, टॉर्क वाढत चाललेलं आहे. मगाच कॅरेक्टरिस्टिक्स खालून वर होती, आता ही कॅरेक्टरिस्टिक्स वरून खाली घ्यायची, लक्षात घ्या. हेन्स स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिरीज कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती डीसी सिरीज मोटरची कॅरेक्टरिस्टिक्स आपण करतोय, कन्सिडर करतोय. तर ह्या झाल्या टोटल 3 कॅरेक्टरिस्टिक्स. परत एकदा पाहून घ्या सर्वांनी. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, आर्मेचर करंट आणि टॉर्क, बरोबर. ही रेक्टँग्युलर म्हणजे ही हायपरबोला आहे, पॅराबोला आहे टिपिकल. पार्ट 1 मध्ये काय होते आपल्याला, म्हणजे हा जो आहे हा पार्ट 1 आहे. टॉर्क डायरेक्ट प्रोपोर्शनल टू IA, आणि इथं काय आहे, टॉर्क डायरेक्ट प्रोपोर्शनल टू IS स्क्वेअर. पुढे आता ही कॅरेक्टरिस्टिक इथून खाली वरती कन्सिडर करायची. स्टार्टिंगला आर्मेचर करंट जास्त, टॉर्क जास्त, स्पीड कमी, ही खालून वर कन्सिडर करायची, रेक्टँग्युलर हायपरबोला. पुढे टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला म्हटलं तर डीसी सिरीज मोटरची कॅरेक्टरिस्टिक्स. पार्ट 1 आणि पार्ट 2 या ठिकाणी वरून खाली यायचे. पार्ट 1 मध्ये काय होतंय, पार्ट 1 मध्ये फ्लक्स वाढतोय, फ्लक्स वाढल्यामुळे काय झालंय, फ्लक्स ही कसली, डीसी सिरीज मोटरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी ISC इज इक्वल टू IA, म्हणजे आर्मेचर करंट सुद्धा वाढतोय, आर्मेचर करंट वाढल्यानंतर टॉर्क पण वाढतोय. आर्मेचर करंट टॉर्क वाढतोय, आणि टॉर्क वाढल्यामुळे आर्मेचर करंट सुद्धा वाढतोय, म्हणजे स्पीड काय होतोय, कमी होते पहा. आणि कॉन्ट्रोवर्सी दुसऱ्या सेकंड रिजन मध्ये स्पीड कमी झाले, का झालं स्पीड, या ठिकाणी काय होते, स्पीड वाढलं जातं, काय वाढलं जातं, तर ते दिलेलं आहे सेकंड मध्ये. आता ऍप्लिकेशन ऑफ डीसी सिरीज मोटर, सर्वांनी ऍप्लिकेशन पाहून घ्या. पहिले ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन लिफ्ट, म्हणजे ज्या ठिकाणी हाय टॉर्क ऍप्लिकेशन असतं. म्हणजे पहा आता लिफ्ट मध्ये सर्वांनी पाहिलं जातं, लोड जास्त आहे, म्हणजे टॉर्क जास्त आहे, आणि तिथं स्पीड कमी आहे, म्हणजे लो स्पीड ऍप्लिकेशन, पण टॉर्क कसा लागतो, हाय लागतो. म्हणजे लिफ्ट, ट्रॉलीज, ट्रॉली जर बघितलं तुम्ही मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्या ठिकाणी क्रेन्स मध्ये सुद्धा पहा स्पीड कमी असतं, पण लोड जास्त असतो. व्हाईस्ट, व्हाईस्ट म्हणजे काय असतात, थोडे थोडे हे असतात, आपण त्याला म्हणूया की त्याच्यामध्ये पूर्णपणे बल्क मटेरियल आपण स्टोअर करतो, आणि ते लिफ्ट करतो, किंवा ते आपण ट्रान्सफर करतो हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली. त्यानंतर लोकोमोटिव्ह, म्हणजे रेल्वेमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त टॉर्क लागतो त्या ठिकाणी. सेकंड, हाय स्पीड टूल्स, म्हणजेच कुठं CNC आणि VMC मध्ये. म्हणजे CNC म्हणजे काय, कम्प्युटराइज न्यूरल कंट्रोल, आणि VMC म्हणजे काय, व्हर्टिकल न्यूरल कंट्रोल. तर त्या ठिकाणी वापरलं जातं. टिपिकली काय होतंय की त्या ठिकाणी हाय स्पीड ऍप्लिकेशन आपल्याला अप्लाय करावं लागतं. हाय स्पीड ऍप्लिकेशन सर्वांनी पाहून घ्या की टिपिकली स्पीड आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ 10,000 20,000 RPM लागतं. त्याच्यामध्ये CNC VMC मध्ये. तर त्या ठिकाणी ही मोटर वापरली जाते. पुढे पाहून घ्या DC कंपाऊंड मोटर. तर सर्वांनी इथं फक्त काय लक्ष द्यायचं की ब्लॉक डायग्राम लक्ष द्यायचे. पहा पहिली ब्लॉक डायग्राम आहे, सर्वांनी ब्लॉक डायग्राम पाहून घ्या. ही जी काय आहे पहा, ही एवढा पार्ट बघितला तर हा शंट मोटरचा आहे, आणि हा जर पार्ट बघितला तर हा सिरीज मोटरचा आहे. म्हणजे या ठिकाणी शंट आणि सिरीज, म्हणजे शंट आणि सिरीज दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून हिला काय म्हटलं आपण, कंपाऊंड मोटर म्हटलेलं आहे, बरोबर. आणि हाच जो पार्ट आहे इथं पहा, सिरीज मोटर दाखवली, आणि या संपूर्ण याला पॅरलल काय आहे, दुसरी वाइंडिंग आहे. म्हणजे काय झाली, ही पण कंपाऊंड झालेली. पण या ठिकाणी पहा डिफरन्स तुम्हाला दिसेल,
का ही जी काय सिरीज वाइंडिंग आहे आणि ही शंट वाइंडिंग आहे, याच्यापैकी ही वाइंडिंग मोठी आहे. कोणती? ही. कोणती? शंट वाइंडिंग. म्हणून तिला म्हटलं जातं, म्हणजे पहा इथं शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर ऑर क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड, आणि इथं लॉंग शंट आहे. म्हणजे इथं जी वाइंडिंग आहे ती लांब आहे थोडीशी, मग तुला लॉंग शंट म्हटलेलं आहे. समजलं? शॉर्ट शंट आणि लॉंग शंट. तिला 2 नावं दिलेली आहेत, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड ऑर डिफरन्शियली कंपाऊंड डीसी मोटर. तर याचं व्होल्टेज इक्वेशन वगैरे ते जास्त पाहण्यात अर्थ नाही. पण डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स पहा. 3 कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण. टॉर्क, आर्मेचर करंट, स्पीड, आर्मेचर करंट आणि स्पीड, टॉर्क बघितला आपण. तर आता ह्या डायरेक्ट पहिली कॅरेक्टरिस्टिक्स पाहू आपण. आर्मेचर करंट आणि टॉर्क. ही जी काय आहे, ही शंट मोटरची बघितली आपण. स्ट्रेट लाईन बघितली होती. बरोबर? त्यानंतर ही सिरीजची बघितली होती, पॅराबोला. आणि ही जी काय आहे, वरची एक लाईन आहे आणि खाली एक लाईन आहे. ती कोणती आहे? कम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल. म्हणजे कोणती? पहा, कम्युलेटिव्हची हिची वरची लाईन आहे आणि डिफरन्शियलची खालची लाईन आहे. म्हणजे शंट मोटरच्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या आयडेंटिकल. काय म्हणतो लक्षात घ्या. डीसी शंट मोटरची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्या नियर अबाउट आयडेंटिकल कॅरेक्टरिस्टिक्स ही कंपाऊंड मोटरची मिळते. ठीक आहे. आता ही झाली आर्मेचर करंट, टॉर्क. आता दुसरी आर्मेचर करंट वर्सेस स्पीड. तर ही जी काय आहे शंट मोटरची, पहा सर्वांनी पाहून घ्या. म्हणजे जसं आर्मेचर करंट वाढतोय तसा लोड वाढतोय, तसा स्पीड कमी होतोय. बरोबर? कारण का त्या ठिकाणी IaRa ड्रॉप. आता ह्या ठिकाणी पहा, ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ही आपण बघितली कसली? डीसी सिरीज मोटरची बघितली. बरोबर? तर याच्यावरती दिसती तुम्हाला डॉटेड लाईनच्या डिफरन्शियली कंपाऊंडची दिसते आणि खाली कम्युनिटी कंपाऊंडची दिसते. म्हणजे इथं पण जी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे डिफरन्शियली कंपाऊंड आणि क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड, म्हणजे लॉंग शंट आणि शॉर्ट शंटची, त्या कशाच्या आयडेंटिकल आहेत? शंट मोटरच्या. ठीक आहे. अजय काटे स्क्रीनशॉट घे बरं. अजय काटे स्क्रीनशॉट घे. परत एकदा पाहून घ्या. म्हणजे ही डिफरन्शियल आणि ही कोणती आहे? कम्युलेटिव्ह कंपाऊंड आहे. या ठिकाणी पहा, कम्युलेटिव्ह कंपाऊंडची वरती होती, आता इथं डिफरन्शियल कंपाऊंडची वरती. लक्षात ठेवा सर्वांनी. तर ह्या कशा आहेत? जी आपण डीसी शंट मोटरची बघितली, म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक्स पहा ही. त्याच्या आयडेंटिकल आहे. एक वरती लाईन आहे आणि एक खाली लाईन आहे. म्हणजे शंट मोटर म्हणजे कंपाऊंड मोटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स या नियर अबाउट कशाच्या आयडेंटिकल येतात? डीसी शंट मोटरच्या. आता पुढे बघितलं आपण तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स, टॉर्क वर्सेस स्पीड बघितली. तर पहा, टॉर्क वर्सेस स्पीड ही आहे कोणती? परत सेमच आहे. सेम आहे पहा. ही आणि ही सेमच आहे. डिफरन्शियल आणि कम्युलेटिव्ह. आणि ही कोणती आहे? डीसी सिरीज मोटरची. म्हणजेच एकाच डायग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे की सिरीज, शंट आणि कंपाऊंड. कंपाऊंड मध्ये 2 कम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल या तिन्हींच्या काय केलेल्या आहेत? एकत्र कंबाईन केलेल्या आहेत. तर ही झाली कंपाऊंड मोटरची. आता ऍप्लिकेशन पहा कंपाऊंड मोटरचे. कंपाऊंड मोटरचं सर्वांनी ऍप्लिकेशन पाहून घ्या. ऍप्लिकेशन ऑफ डीसी कंपाऊंड मोटर सर्वांना दिसत असेलच. फॉर हाय स्टार्टिंग टॉर्क अँड पर्टिक्युलरली अंडर फ्लक्च्युएटिंग लोड. म्हणजे पहा इथं या ठिकाणी थोडासा टाईप चेंज झालाय. फ्लक्च्युएटिंग लोड म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे की लोड कधीतरी वाढतो, कधीतरी कमी होतो. म्हणजे लोड कॉन्स्टंट नाही. आणि वाढला तर सडनली जास्त ओव्हरलोड होतो, पाहतो. म्हणजे अशा कंडिशन मध्ये कोणत्या 2 कंडिशन आहे. स्टार्टिंगला टॉर्क काय लागतो? हाय. आणि पर्टिक्युलरली अंडर फ्लक्च्युएटिंग लोड कंडिशन म्हणजे रनिंग मध्ये लोड कधीही कमी होतो, कधीही वाढतो, म्हणजे फ्लक्च्युएटिंग लोड कंडिशन मध्ये कंपाऊंड मोटर्स काय करतात? यूज केले जातात. ओके. त्यानंतर त्या काय मोटर आहेत त्या यूज केल्या जातात ड्रायव्हिंग ऑफ स्टील रोलिंग मिल्स. म्हणजे स्टील इंडस्ट्रीमध्ये रोलिंग मिल्स असतात, त्या ठिकाणी त्या मोटर वापरल्या जातात. पण त्या कंपाऊंड मोटरच्या. आता आपण इथं कम्युनिटिव्हच्या आणि याच्या वेगवेगळ्या नाही घेत, एकत्रच घेतोय आपण. म्हणजे स्टील इंडस्ट्रीमध्ये रोलिंग मिल असतात, त्या ड्राईव्ह करण्यासाठी कंपाऊंड मोटर यूज केले जाते. इलेव्हेटर्स सर्वांनी सांगायचं झालं तर तुम्ही कुठे हिल हिल स्टेशनला गेले
तर त्या ठिकाणी रोपवे वगैरे तुम्ही पाहता तर त्या ठिकाणी सुद्धा वापरले जातात. पंचेस पंचेस म्हणजे काय? एखादी मेटलची शीट आहे, तिला होल करायचं काम. तर ती ॲप्लिकेशन म्हणजे पंचेस. शेअर म्हणजे काय? की एखादा मेटल आहे, तो थोडासा जाड आहे. ठीक आहे. आणि त्याला काय करायचंय, की त्याची थिकनेस कमी करायची. तर तो हिट केला जातो आणि त्याच्यावरती सडनली काय केला जातो, लोड अप्लाय केला जातो. हिट केलेल्या मटेरियलला म्हणजे शेअर ॲप्लिकेशन. कन्व्हेयर सर्वांना माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये, प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये जो काही मॉडेल असेल, पीस असेल, ऑब्जेक्ट असेल, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत घेऊन जायचं काम कोण करतं? कन्व्हेयर करून केलं जातं. हेवी प्लेनर्स. हेवी प्लेनर्स म्हणजे काय, की जड असलेल्या जो काही प्लेनर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही काय करता, की